बांधव जेवण सुद्धा करत आहेत. मोठी तयारी या ठिकाणी मराठा बांधव जे जेवण करण्याचा करत आहेत आणि संपूर्ण आपण पाहतोय आपले मराठा बांधव आहेत जे जेवणाचा आस्वाद घेत आहेत. या ठिकाणी चटणी आहे, भाकर आहे, कांदा आहे आणि संपूर्ण नियोजन सुद्धा आहे. आता आपल्या काही मराठा बांधवांशी आपण संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय सांगाल एकंदरीत हे संपूर्ण जेवण तुम्ही जेवताय? जेवणाची खूप सोय चांगली केली आपल्या मुंबईकरांनी आणि आम्ही जिथून आले त्यांची बी पूर्ण बघता. आपण इकडे बघा एवढे आयटम केले, चटणी, भाजी, रायतं, कांदा, फरसन, रोटी, राईस सगळी एकदम व्यवस्थित केली आहे. 2 दिवस तकलीफ झाली होती पण हे आमचा लढा आहे. पाटलाच्या आदेशावर आम्ही आलेले आहेत. सगळे आमच्या समाजासाठी लढतात. सरकारनं पहिले 2 दिवस जेवण बंद केलं होतं पण आता एवढं जेवण आहे की आपण सगळ्यांना जेव घालू शकतो. आपण सगळ्याला जेव घालू शकता. एवढं अन्न आहे की भरपूर अन्न येते. सगळ्यांनी चांगली सोय केली. आमच्या गावाकडून बी भरपूर अन्न येत आहे. इथून मुंबईकरांना बी चांगलं पडलं का बिस्लरी पाण्याने सोय पियाची केली. यानं आम्ही स्वतः आंघोळी करतो. 2 दिवसापासून यानं आंघोळ करायला आम्ही एवढं नियोजन भारी केलेलं आहे. सगळी एकदम चांगली सोय केलेली आहे. धन्यवाद मुंबईकर, सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांची मराठा बांधवाची कोणी करायचा प्रयत्न केला. दादा, एक मिनिट असा आहे, शासनाने असं केलं, फडणवीस सरकारला एवढं समजलं की बाबा जर यांना दमकोंडी केली, हॉटेल बंद केले, याच्या बाथरूम बंद केल्या, आणखी यांची राहण्याची सोय बंद केली, तर सगळं काय यांना जर पुरवठा नाही केलं ते 100% मराठे वापस जातील. पण मराठे एवढे खंबीर आहेत, मराठ्यांनी सरकारला जगवलेलं आहे आणि आज पण सरकारला जगवण्यासारखं इथे आपल्याकडे अन्न एवढं शिल्लक आहे. सरकारचा जेवढा लोक जेवढे येतील तेवढ्या लोकांना जगवण्यासाठी आज आपल्याकडे अन्न शिल्लक आहे. हे तुमच्या व्हिडिओ मार्फत तुम्ही दाखवा, तुमच्या मार्फत दाखवा. हे सदावर्तीला पण दाखवा. सदावर्ती काय म्हणला होता, त्या टंके की चोट पे म्हणला होता. आरक्षण याच्यामध्ये उपोषणाला येऊ शकत नाही आझाद मैदानामध्ये. पण एवढं सांगा सदावर्तीला तुमच्या मार्फत, सदावर्तीला म्हणा तू आझाद मैदानावर येऊन बघ, तुझा बाप बसलाय म्हणा. बाप काय सांगा, सदावर्ती घराच्या बाहेर निघत नाही ना. त्याला सांगा तुमचा बाप बसलाय म्हणा, तिथे येऊन बघ म्हणा. तू टंके की चोट पे सांगला म्हणा, तू टंके की चोट कुठे गेली म्हणा हे सांग म्हणा. टंके की चोट कुठे गेली हे बघ म्हणा येऊन. पण परत त्याच्यापेक्षा दुपटीनं मराठा बांधवाला जोपर्यंत आम्हाला ओबीसी मग आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. ते आमचं निश्चितच या ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी जो समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे, जो गावगाड्यामध्ये पिढ्यानपिढ्या दीन दलित, उपेक्षित, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार या समाजाला वार्षिक सप्ते असतील, कावडी असतील, विविध सांस्कृतिक सामाजिक कार्य असतील, याच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या अन्नदानाच्या माध्यमातून समाज कार्य करणारा जो समाज, 18 पगड जातीला घेऊन चालणारा हा समाज आज काही काळाच्या ओघामध्ये आज उद्ध्वस्त झाला आहे किंवा मागास झालेला आहे. या समाजाची आज कुठेतरी स्पर्धेमध्ये कुठेतरी हा समाज मागलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये समाजाला टिकण्यासाठी आरक्षण रूपी शस्त्राची गरज आहे. आणि हे शस्त्र माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आरक्षणाचा लढा आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी हा येऊन ठेपलेला आहे आणि हा लढा अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि या लढ्यासाठी मुंबईच्या या ठिकाणी सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले समाज बांधव ज्या 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदान या ठिकाणी गेले असताना या जुलमी सरकारने मुंबई बंद करून या आंदोलकाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याच आंदोलकांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मायबाप जनतेला आर्थ हाक दिली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक माझ्या माय माऊलीनं गाड्याच्या गाड्या घरोघरी 4-2 भाकरी करून प्रचंड मायबाप जनतेनं भरभरून असं या ठिकाणी अन्नदान पाठवून दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्या कष्ट करून आणि मजूर मायबापांनी स्वतःची लेकरं मोठे बाळ शिक्षण करून या स्पर्धेच्या युगामध्ये जे काही डॉक्टर, इंजिनियर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असतील ते या ठिकाणी जे मुंबईमध्ये मराठा बांधव आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी अन्नधान्याच्या माध्यमातून समाजाची भूक भागवण्याचं काम आणि एक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळकटी देण्याचं काम केलं. त्याबद्दल मी एक सकल मराठा समाजाचा एक घटक म्हणून या महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेचे तसेच या मुंबईकरांचे, या मुंबईकरात राहणाऱ्या सर्व मराठा बांधवांचे मी एक आंदोलक म्हणून जाहीर आभार व्यक्त करतो. नक्कीच आता आपल्या सोबत काका आहेत.
काका एकंदरीत काय सांगाल, संपूर्ण बांधवांनी नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढचं मराठा आरक्षणासंदर्भामध्ये उद्या पाटलांचा उपोषणाचा 4था दिवस आहे. तो माणूस गाई भरून गेलाय. ते जर काही करत पाटलाला काही झालं तर आम्ही मुंबईमध्ये काही करू शकतो काही, आणि आम्ही गावाकडे जाणार. आमच्या घरून डबे आले तर पुन्हा आणखी 2-3 दिवस खायला इथं अन्नधान्य काही कमी पडणार नाही. फक्त पाण्याची शौचालयाची सोय करूया सरकार. आम्हाला का खाण्यापिण्याचं कोणतंही काही कमी पडणार नाही. काहीच सगळं खायला हाय, सगळी सोय, शौचालयाची पाण्याची आंघोळची याची सोय करा. बाकी आम्हाला चाय गाड्याच्या गाड्या भरून अन्न धान्य, कोणी चपात्या, कोणी ज्वारीचं पीठ, धान्याचं पीठ, गव्हाचं पीठ सगळं आले. आणखी माळव इथं आलं. टरकाच्या काय बघायची बैगणाची, बटाट्याची, टमाटा सगळं आलं बघा तुम्ही. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपूर्ण नियोजन सुरू आहे. आपले मराठा बांधव जेवण सुद्धा करत आहेत. मोठी तयारी या ठिकाणी मराठा बांधव जे जेवण करण्याचा करत आहेत आणि संपूर्ण नियोजन हे सुरू आहे.